हाय एव्हरीवन. आजच्या टॉपिकमध्ये आजच्या सेशनमध्ये आपल्याला नवीन टॉपिक शिकायचं आहे, ज्याचं नाव आहे टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आतापर्यंत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशाला म्हणायचं, त्याचे एक्झाम्पल्स, डे टू डे लाईफमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे वापरतो, हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. आता आपल्याला काय एक्सप्लोअर करायचं आहे की नेमकी हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचे किती टाइप्स आहेत आणि ते कोणकोणत्या प्रकार आहेत, हे सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर अप करू. ओके, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मेजरली 3 टाइप्स आहेत. पहिला आहे नॅरो एआय, ज्याला आपण वीक एआय सुद्धा म्हणतो. दुसरा आहे जनरल एआय, ज्याला आपण स्ट्रॉंग एआय म्हणतो. आणि तिसरा आहे सुपर एआय. ओके, अशा प्रकारे अशा 3 टाइप्स मध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते डिवाइड केलंय. आता आपण एक एक करून हळूहळू बघू नेमकं नॅरो एआय मध्ये काय असते, स्ट्रॉंग एआय मध्ये काय असते, सुपर एआय मध्ये काय असते. ते नॅरो एआय किंवा वीक एआय च्या नावावरूनच आपल्याला समजायला येते की थोडासा परफॉर्मन्सच्या बाबतीत हा वीक असू शकतो. डिझाईन टू परफॉर्म वन स्पेसिफिक टास्क व्हेरी वेल. म्हणजे काय, तर एक जर स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायचा असेल तर ते हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबररित्या करू शकते. सपोज जर चॅट जीपीटीला मी एखादी गोष्ट विचारली तर चॅट जीपीटी मला त्या गोष्टीचा रिस्पॉन्स देतो. किंवा गुगल मॅप जर मी यूज करत असेल तर गुगल मॅप बरोबर मला मॅपशी रिलेटेड गोष्टी सांगतो. त्याला जर मी एखाद्या क्वेश्चनचा आन्सर विचारलं तर तो नाही देऊ शकत. म्हणजे एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी ज्या प्रकारच्या एआय चा मी यूज करते त्या प्रकारच्या एआय ला म्हणायचं नॅरो एआय किंवा वीक एआय. हे दोन्ही नाव आपण यूज केले तरी चालेल, नॅरो एआय म्हटलं तरी चालेल किंवा वीक एआय म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे रिअल लाईफ एक्झाम्पल. Google Map can find the best route but can't write the essay or cook food. It's great at only one thing, navigation. ओके, म्हणजे फक्त एकाच गोष्टीमध्ये चांगलं असणं आणि त्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये जर चांगला असेल एखादा एआय तर आपण त्याला म्हणू शकतो की हे नॅरो एआय किंवा वीक एआय चे एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो टाईप आहे हा आहे जनरल एआय किंवा स्ट्रॉंग एआय. आता याच्या नावावरून थोडासा आपल्याला समजायला येते की जनरल एआय किंवा स्ट्रॉंग एआय म्हणजे त्या वीक पेक्षा थोडासा हा स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळतो. कॅन थिंक, लर्न अँड मेक डिसिजन लाईक ह्युमन. म्हणजे काय, तर एखाद्या मानवासारखं एखादी गोष्ट शिकू शकतो, समजू शकतो आणि डिसिजन सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे एखादा जर असा एआय असेल की तो ह्युमन सारखा समजत असेल, समजून घेत असेल, शिकत असेल आणि डिसिजन सुद्धा घेत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की हा जनरल एआय चा एक्झाम्पल आहे. याच्या बाबतीत सुद्धा सेम, तुम्ही जनरल एआय म्हटलं तरी चालेल किंवा स्ट्रॉंग एआय म्हटलं तरी काहीही हरकत नाही. नॉट लिमिटेड टू वन टास्क, कॅन हँडल मेनी डिफरंट प्रॉब्लेम्स. म्हणजे काय, तर एका वेळेस एकच काम करेल असं काहीही नाहीये. तुम्ही एका वेळेस कितीही काम करायला लावू शकता त्याला. म्हणजे इनडायरेक्टली हा जो पर्टिक्युलर एआय आहे हा मल्टीटास्कर आहे. जसं की एखाद्या रोबोटला जर तुम्ही म्हटलं की मला कुकिंग पण करायची आहे, मला स्टडी पण करायची आहे, मला म्युझिक पण प्ले करायचं आहे, मला दुसऱ्या अजून कोणत्या गोष्टी करायच्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर एखादा रोबोट करू शकत असेल तर त्याला आपण म्हणतो की हे जनरल एआय किंवा स्ट्रॉंग एआय चे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर स्टील अंडर रिसर्च, सायंटिस्ट आर ट्राइंग टू मेक देम रिअल. म्हणजे काय, तर अजून अशा प्रकारचे जे एआय आहेत ना हे डेली लाईफ मध्ये अजून यूज नाही झालेले आहेत. म्हणजे पूर्णपणे रिसर्च यांचा झालेला नाहीये, अंडर रिसर्च. सध्या अजून त्यांच्यावर जी रिसर्च आहे ती चालू आहे. काही दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारचे एआय बघायला मिळतील. इमॅजिन अ रोबोट दॅट कॅन कुक, स्टडी, प्ले म्युझिक अँड इव्हन अंडरस्टँड द इमोशन जस्ट लाईक ह्युमन. जसे एखादा ह्युमन एका वेळेस अनेक काम करतो तशाच प्रकारे जर कोणता रोबोट किंवा एखादा एआय मशीन जर एका वेळेस अनेक काम करत असेल, सोबत सोबतच इमोशन सुद्धा समजून घेत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की जनरल एआय किंवा स्ट्रॉंग एआय चे एक्झाम्पल आहे. थर्ड टाईपचा एआय कोणता आहे, तर सुपर एआय. नावावरूनच समजायला येते सगळ्यांपेक्षा बेस्ट, स्मार्टर अँड फास्टर दॅन ह्युमन इन एव्हरी वे. म्हणजे काय, तर ह्युमन पेक्षा स्मार्टर पण असतो आणि फास्टर पण असतो. कॅन थिंक क्रिएटिव्हली, फील इमोशन्स अँड मेक बेटर डिसिजन लाईक ह्युमन. म्हणजे काय, ह्युमन पेक्षा आपण बेटर डिसिजन घेऊ शकतो, इमोशन सुद्धा फील करू शकतो आणि त्याच्या सोबत सोबत क्रिएटिव्हली विचार सुद्धा करू शकतो. आतापर्यंतचे एआय काय करत होते, आपण ज्या कोणत्या गोष्टी दिल्या त्या प्रोसेस करत होते, समजून घेत होते आणि आपल्याला त्याच लँग्वेज मध्ये रिस्पॉन्स करत होते किंवा अजून काही त्याच्यामध्ये एडिट्स करायचे असतील तर ते एडिट्स करून आपल्याला देत होते. पण एखाद्या गोष्टीचा क्रिएटिव्हली विचार करू शकत नव्हते. बट हा जो सुपर एआय आहे ना त्याच्यामध्ये जो आपली मशीन आहे किंवा कम्प्युटर आहे हा क्रिएटिव्हली विचार करू शकतो जसं एखादा ह्युमन करतो. मला जर कोणी सांगितलं की ह्या गोष्टीला आपण क्रिएटिव्ह कसं बनवू शकतो
तर मी इझिली सांगेल, कारण ह्युमन मध्ये ती टेंडन्सी असते की मी कशा प्रकारे एखाद्या वस्तूला क्रिएटिव्ह बनवू शकते. बट जे एआय आहे ते क्रिएटिव्ह बनवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नसते ती. तर आता आपल्या सुपर एआय द्वारे आपण मशीन्स मध्ये अशी ॲबिलिटी टाकू शकतो की ते एखादी गोष्ट क्रिएटिव्हली विचार करू शकतील किंवा एखादी गोष्ट क्रिएटिव्ह बनवू शकतील. अ फ्युचर पॉसिबिलिटीज नॉट एट डेव्हलप, म्हणजे काय, ही फ्युचर पॉसिबिलिटीज आहे, आतापर्यंत डेव्हलप झालेली नाही. थिंक ऑफ इट ॲज अ अल्टिमेट सुपर हिरो फॉर द कम्प्युटर, म्हणजे काय, तर एक सुपर हिरो राहील तुमच्या कम्प्युटरचा, जो सगळ्या गोष्टी समजून घेईल, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इमोशन सुद्धा फील करेल, बेटर डिसिजन सुद्धा घेईल ह्युमन पेक्षा, आणि अशी एखादी टेक्नॉलॉजी जी ह्युमन्सला सुद्धा इन्व्हेन्शन केल्यानंतर शिकवेल. An AI that can invent new technology, solve global issues and teach human a super brain beyond human intelligence. म्हणजे काय, तर आतापर्यंत रिसर्च कोण करत होतं? ह्युमन्स. ह्युमन्स काय करायचे, सायंटिस्ट काय करायचे, एखाद्या गोष्टीवर रिसर्च करायचे, त्या सगळ्या गोष्टी एआय ला शिकवायचे. आता एआय स्वतः रिसर्च करणार आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला ते गोष्टी शिकवणार आहे. म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स पेक्षा फार बेटर जी टेक्नॉलॉजी येईल त्याला आपण म्हणू शकतो सुपर एआय चा टाईप. म्हणजे एक सुपर एआय मधला एक काइंड ऑफ मशीन समजू शकता तुम्ही, ती राहणार आहे. तर अशी एखादी मशीन जी ह्युमन पेक्षा पण स्मार्टर असेल, ह्युमन पेक्षा पण फास्टर असेल, आणि फ्युचर पॉसिबिलिटीज आहे, आतापर्यंत डेव्हलप नाही झाली, अंडर रिसर्च सुद्धा नाहीये, बट जेव्हा ही टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल ती रिसर्च करेल स्वतःहून आणि त्याच्यानंतर ते आपल्याला त्या गोष्टी सगळ्या शिकवेल. तर अशी एखादी जर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तर आपण म्हणू शकतो की हे सुपर एआयचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं, 3 टाइप्स बघितले. पहिलं कोणतं होतं, वीक एआय, दुसरं होतं स्ट्रॉंग एआय आणि तिसरं होतं सुपर एआय. वीक एआय मध्ये आपण काय बघितलं की हा पूर्णपणे डेव्हलप झाला. आपण जे ऍप्लिकेशन बघतो, गुगल मॅप असेल, अजून चॅट जीपीटी असेल, हे सगळे ऍप्लिकेशन आपल्या वीक एआयचे एक्झाम्पल्स आहेत. वीक एआय मध्ये ह्युमन सारखं कुठलेही बिहेवियर नाही वापरलं जात, फक्त एखादी गोष्ट समजून घेतल्या जाते आणि ती रिस्पॉन्स केल्या जाते. ओके. त्याच्यानंतर आहे स्ट्रॉंग एआय. स्ट्रॉंग एआय मध्ये काय होत होतं, तर स्ट्रॉंग एआय मध्ये एखादी गोष्ट ह्युमन सारखी समजली जात होती, शिकल्या जात होती, त्याच्यानंतर त्याच्यासारखाच रिस्पॉन्स दिला जात होता. अंडर रिसर्च होतं, काही दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारचा जो एआय आहे तो डेव्हलप झालेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर सुपर एआय. सुपर एआय जनरली अजूनपर्यंत अंडर रिसर्च पण नाहीये आणि डेव्हलप सुद्धा झालेला नाहीये, पण काही वर्षामध्ये आपल्याला सुपर एआय सारखा एआय सुद्धा बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये जो एआय आहे हा स्वतः एखादी टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करेल आणि आपल्याला त्या टेक्नॉलॉजीद्वारे शिकवेल. तर असा जर एखादा एआय डेव्हलप झाला तर आपण म्हणू शकतो की हे सुपर एआयचं एक्झाम्पल आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण 3 टाइप्स बघितले, नॅरो एआय, सुपर एआय आणि स्ट्रॉंग एआय. अजून तुम्हाला जर याच्याशी रिलेटेड काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता. गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इझिली याचं डिस्क्रिप्शन मिळेल. सुपर एआय, स्ट्रॉंग एआय आणि नॅरो एआय टाइप्स ऑफ एआय सर्च करायचं. अजून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एआय शी रिलेटेड बघायला मिळेल. एक्सप्लोर करायचा प्रयत्न करा, नॅरो एआय मध्ये कोणकोणते ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. ओके.